साक्षी, ये अगं. ये अगं, तू घाबरू नको, मी आहे सोबत तुझ्या. ये. काय चाललंय सगळं? हे कॉलेज आहे. हा, मला माहिती आहे कॉलेज आहे. मला हेही माहिती आहे कॉलेज हे विद्येचं मंदिर असतं. शिक्षक देव असतात, तेच मुलांचं नशीब घडवतात. पण अशा काही फालतू माणसांमुळे अख्खा पेशा बदनाम होत असेल तर हे विद्येचं मंदिर खराब होईलच ना. अगं काय बोलतेस तू? हे तुझा काहीतरी गैरसमज होतो. समज होतो. तू ओळखतो हिला? हो, ओळखतो मी यांना. माझ्या स्टुडंट्स आहेत. काय झालं बाळांनो? काय हरामी आहेस रे? तुझे स्टुडंट आहे, तू त्यांना बाळांना म्हणतोयस. तू तू काय केलं त्यांच्या बरोबर? तुला माहित नाहीये? बऱ्या बोलाने कबूल करायचा, नाही तर मला कबूल करून घेता येतं. बऱ्या बोलाने लवकर बोला, नाही तर ह्या बोलणारच आहेत. साक्षी, तू आज जर बोलली नाहीस ना तर तुझ्यामुळे इतर मुलींना पण त्रास होईल अगं. या गिधाडाला संधी मिळेल इतर मुलींचे लचके तोडायची. हे बघ, आज जर बोललीस ना तर भविष्यात कितीतरी मुलींच्या किंकाळ्या रोखल्या जातील अगं. साक्षी, तू आज गप्प राहू नकोस. तू आज बोल. शिवा आहे तुझ्यासोबत. साक्षी, मी आहे तुझ्या बरोबर. तू तू बिनधास्त बोल. या सरांनी नाही, सरांनी नाही, या नीच माणसाने प्रॅक्टिकल मध्ये मदत करायच्या नावाखाली जबरदस्ती केली यांनी माझ्यावर. मी समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण हा काही मागे हटला नाही. त्याने माझ्या अंगाला स्पर्श. अगं साक्षी, काय बोलतेस तू? तुला असं वाटतंय का मी असं करेन? मी शिक्षक आहे ना. सांगितलं ना मध्ये यायचं नाही. आया बहिणी नाही आहेत का तुला? काय चालवलंस हे? तुझी ही गुंडागिरी इकडे चालणार नाही. सर बघा ना, बघा ही काय करते. तुला जर असे आरोप लावायचे असतील ना तर तू पोलिसांना घेऊन ये. हा हा, आता पोलीस येणार. मग सर काय करणार? यांच्या स्टुडंटना घेणार आणि मी कसा निर्दोष आहे हे सिद्ध करणार. आणि ह्या घाबरलेल्या मुली तशाच राहणार. नाही सर, पोलीस तर येणारच आहेत, पण ते जबाब ह्यांचा घेतात की या मुलींचा हे मला बघायचं आहे. आणि तुम्हाला वाटत असेल की ही एक मुलगी बोलली, खोटं बोलली असेल, पण तसं नाहीये. या सगळ्या मुलींचा हाच अनुभव आहे. तुम्ही सगळ्यांनी सांगा बरं, जे काही आहे, जे काही घडलं ते सगळं सांगायचंय. हो, या राक्षसाने घरी जाताना दोनदा वाट अडवली माझी. घरी सोडतो म्हणाला म्हणून बसले गाडीवर, वरवर काळजी दाखवली, पण त्याच्या मनात घाण भरली होती. त्याने माझ्या बाबतीत सुद्धा असंच केलंय. माझा पण एकदा यानं हात पकडलेला. त्याची नजर रोखलेली असायची, किळस यायची त्याच्या नजरेची. नजर इथून तर सुरुवात होते ना अत्याचाराला, मग मजल पोचते हात धरण्यापर्यंत. तुझ्या तरी कुठे चालला? चल. ए, शिक्षक आहे ना तू? हा, हे असं कसं वागू शकतोस? एवढी बाहेर वाईट परिस्थिती असताना शिक्षक असून असं वागलास, लाज नाही वाटत?
तुमच्याकडनं मुलं शिकतात ना रे? हा, या बघा बघा ना तुमचा शिक्षक कसा आहे बघा. तुम्ही जरा ना विचार करा, तुम्ही कोणाकडनं प्रेरणा घेताय. सर मला माफ करा. मला तुमचा अपमान नव्हता करायचा, ना की या जागेचा. पण हे सगळं तुमच्याच कॉलेजमध्ये घडते आणि तुम्हाला कसं माहित नाही? आय एम सॉरी. आम्हाला ह्याबद्दल काहीच कोणाला कल्पना नव्हती आणि मी माझी जबाबदारी नाकारत नाहीये. हे जे काय घडलं त्याबद्दल मी तुम्हा सर्वांची माफी मागतो आणि हा विषय आपण इथेच थांबवूया. ह्याच्यामध्ये ना कॉलेजची बदनामी होण्याची. नाही सर, हा विषय इथे थांबू शकत नाही. विषय थांबून ना फक्त दिवस ढकलला जातो. पण मग उद्या परत कुठल्या तरी चौकात, बसमध्ये, ट्रेनमध्ये, रस्त्यावर हे असे राक्षस उभे असतात. नंतर कारवाई करण्यापेक्षा ना यांना शिक्षा देऊन तिथेच ही वृत्ती ठेचली पाहिजे. तरच हा विषय बंद होईल. आणि हा विषय तर आता पोलिसात जाणारच आहे. तुम्ही तुमच्या शिक्षकांची सगळ्यांची चौकशी करायला घ्या. आणि तुम्ही पण हे असं काहीतरी घडतं म्हणून शिक्षण बंद करून घरी बसायचं नाही. शिक्षण हा तुमचा अधिकार आहे, तो तुम्हाला मिळायलाच हवा. कळतंय का? आता यापुढे व्यवस्थित कॉलेजला यायचं. आणि काकू तुम्ही अजिबात काळजी करू नका. साक्षीला निश्चिंतपणे कॉलेजला पाठवा. सगळा प्रॉब्लेम सुटलाय आता. नाही शिवा, नाही, हे जमणार नाही. कामात कोणतीही चूक नकोय मला. काय ना कीर्तीबाई, तुमचं काम होईल हो अचूक, पण माझंही काम व्हायला पाहिजे अचूक. ते घर तुझ्या नावावर होईल, मी शब्द दिलाय ना. बस मग तुम्ही तुमचा शब्द पाळा, कारण जगदीश दिलेला शब्द कधी मोडत नाही. हो, पण तू त्या घरावर ताबा मिळवल्यानंतर आशू म्हणेल त्या घरातल्या लोकांना आमच्या घरी न्यायचं, पण मला ते नकोय. त्यामुळे काय करायचं, कसं करायचं हे तू ठर. पण ताबा मिळवल्यानंतर ह्याची खबरदारी घे. ती माझी आई आहे. तिच्या पोटाला चिमटा काढण्याऐवजी गर्वाला डिवचलं ना तर ती जावयाच्या घरात काय दारातही उभी राहणार नाही. हा, पण माझा एक डाऊट आहे. आता काय? काय ना कीर्तीबाई, घराकडे बोट दाखवून हे घर तुझं असं म्हणून ते घर माझं होणार नाही ना. त्या घराचे पेपरही माझ्या नावावर असायला पाहिजे. त्याचं काय करशील? आणि कुठे ते पेपर्स? आई त्यांना जीवा पलीकडे जपते, ती कशी मिळवाल? त्याची काळजी तू नको करूस. मी जे सांगितलंय ते लक्षात ठेव फक्त. काकू, या सगळ्याला काय अर्थ आहे? हे असे मूर्ख कितीतरी आहेत या जगात. तर म्हणून तुम्ही तिचं शिक्षण थांबवणार आहात का? अहो, एका गोष्टीवरून एवढे घाबरणार तर असं कसं चालेल? उलट आपण तिच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायला पाहिजे. तिला साथ दिली पाहिजे, तरच सगळं नीट होईल. शिवा, आज तुला हे कळलं म्हणून तू लगेच धावून आलीस. दरवेळी तुला असं जमणार आहे का? अगं, तू जशी आहेस ना तशा ह्या नाहीत ना. तू जसं उत्तर देतेस तसं ह्या उत्तर नाही देऊ शकत. शिवा, अगं, माझ्या मुलीला मी बसने कॉलेजला पाठवायचे. तिथेही मुलं तिच्याकडे वाईट नजरेने बघायची, म्हणून मी तिला रिक्षाने पाठवायला लागले. पण तिकडे काही परिस्थिती वेगळी नव्हती, तिथेही तेच. म्हणून मग मी स्वतः तिला कॉलेजमध्ये घेऊन यायचे. तर इकडे तर शिक्षकच. कधी थांबेल हे सगळं? बस मधले अत्याचार, हॉस्पिटल मधले अत्याचार. आणि या विरुद्ध जर आपण आवाज उठवला ना तो उलट आपल्यावरच लक्ष ठेवून भयानक प्रकार करतात. आणि सिस्टम, यंत्रणा, ही व्यवस्था सामान्य माणसापर्यंत पोहोचेपर्यंत सामान्य माणूस मात्र हात टेकून देतो. शिवा, मला तू या सगळ्या मुलींमधून एकच मुलगी, फक्त एकच मुलगी अशी दाखव जिच्याकडे कधीच कुणीच वाईट नजरेनं बघितलं नाही.
शिवा, तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे. माझी मुलगी शिक्षण कसं घेईल हे बघता येईल ग, पण माझ्यासाठी तिचा जीव महत्वाचा आहे आणि मी तिच्या जीवाची रिस्क घेऊ नाही शकत. शिवा हा एकच राक्षस नाहीये, असे अनेक राक्षस आहेत. काहींचे चेहरे तर आपल्या समोर देखील येत नाहीत. जेव्हा या शहरात, या देशात नव्हेच तर या जगात हा समाज मला विश्वास देईल, ही यंत्रणा, ही सिस्टम मला विश्वास देईल की माझी मुलगी सुरक्षित आहे, तेव्हाच मी तिला कॉलेजमध्ये पाठवीन. शिवा, तुझे मनापासून आभार मानते मी. माझ्या मुलीच्या मदतीसाठी तू धावून आलीस. अगं पण या जगात अशा कित्येक साक्षी फिरत आहेत. प्रत्येकीच्या मदतीला तू नाही जाऊ शकत. साक्षी, चल. साहेब, हाच येतो. हवालदार, ताब्यात घ्यायला. स्टुडंट आपापल्या क्लासरूममध्ये जा. बोल, काय करणार आहेस? हो की नाही एवढंच सांग. मी तयार आहे, पण ह्या वेळेस काही गोंधळ व्हायला नको. नाही होणार, नाही होणार. ह्या वेळेस सगळं शांततेत करायचं आणि एकदा का सगळं आपल्या हातात आलं की मग एकदाच मोठा धमाका करायचा. एकदा ते घर माझ्या नावावर झालं ना, पुढचं मी बघेन. हो, पण यात फक्त माझा फायदा नाही, तुझा फायदा जास्त आहे. चंदनची जी कामं करत होतीस ना, ती कामं करायला लागणार नाही. फक्त घरात बसायचं, आराम करायचा, मज्जा करायची आणि कुठलीही नाटकं सुद्धा करायला लागणार नाही. राणी होशील, राणी. राज्य तुझं असेल, दिव्याचं राज्य असेल आणि त्या राज्यात फक्त माझी हुकूमत. जेवढं राबवून घेतलंय ना मला, तेवढं राबवून घेईन मी सगळ्यांना. खूप दिवस सहन केलंय ग, आता माझी वेळ आली. पण सगळ्यात आधी ते घराचे जे पेपर्स आहेत ते शोधावे लागते. काय ना, जुने पेपर्स जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत नवीन पेपर्स तयार करता येणार नाही. तू नको काळजी करूस, पेपर्स मिळतील आणि घर माझ्या नावावर होईल ग. घर तुझ्याच नावावर होईल. आता ना फक्त स्वप्न बघायला लाग. तू फक्त स्वप्नच बघत राहशील. माझं फक्त एवढं काम कर, मग तुझा आणि माझा संबंधही संपेल आणि तुला माझा अपमान करण्याची शिक्षा सुद्धा मिळेल. कुठे असतील ते कागदपत्र? दिव्या, काय ग इतक्या अंधारात काय शोधतीयस? माझे कागदपत्र शोधत होते. कुठले कागदपत्र? आता इंटरव्ह्यूला लागतील ना. म्हणजे काल मी गेले होते ना वेगवेगळ्या ऑफिसमध्ये, तर ते विचारत होते की तुमच्या मार्कशीट्स, लिव्हिंग सर्टिफिकेट, बर्थ सर्टिफिकेट हे सगळं कुठे आहेत वगैरे. तर म्हणून. अगं मग आत्ता कशाला? उद्या शोध, मी मदत करतो तुला. अरे सकाळी किती कामं असतात चंदन, घाईघाई असते, गोंधळ असतो, म्हणून आत्ता वेळ होता तर मी शोधत होते. बर, पण मग अंधारात का शोधतीयस? लाईट तर लाव. हे टॉर्च लावून काय चाललं? मला कोणाला त्रास द्यायचा नव्हता. अरे झोपलेत ना सगळे.
बरं ठीक आहे, काय शोधतीये सांग, मी मदत करतो तुला. चल नाही अरे जाऊ दे, आपण जाऊ दे, मी उद्याच बघेन आता. आता मी करतो ना मदत तुला, असं काय करते? अरे असू दे ना, आता तुला पण उद्या दिवसभर काम आहे, तुझी पण झोप नको व्हायला का? तू जा पाणी घेऊन ये, मी सगळं आवरते, हे ठेवते सगळं. जा जा पटकन. बरं. चल झोपूयात आपण लवकर. असे मला कागदपत्र सापडणार नाहीत आणि सापडले तरी घेऊन जाता येणार नाहीत. काहीतरी उपाय करावा लागेल. आलीस तू? शिवा बाळा, काय झालं? शिवा, तू तुझ्या पद्धतीने हँडल करत असशील म्हणून मी फोन नाही केला. आता सांग बरं, काय झालं? तू अगं शिवा, रडू नकोस, रडू नकोस. ये ये, बस शांत हो. ये ये, एकदम शांत. पाणी आणते हा मी. हे घे बाळा, पाणी पी, पाणी. शांत हो. अगं, माझी शिवा अशी नाहीच आहे. सांग काय झालं? मी कॉलेजला त्या मुलींना घेऊन गेले, सरांना पण धडा शिकवला, सगळं केलं. मग बरोबर आहे ना, असंच व्हायला पाहिजे. अगं, अशा माणसांना चौकात उभं करून चापकाचे फटके द्यायला हवे. तू योग्यच केलंयस. मग रडतेस कशाला? मी त्या मुलीच्या आईला सांगितलं, सगळ्या मुलींना सांगितलं की तुम्ही आता कॉलेजला येत जा, काही प्रॉब्लेम नाही होणार, आता सगळं नीट होईल. पण तिच्या आईने जे मला सांगितलं ना, ते त्या गोष्टीने विचारात टाकलं मला. पण शिवा, त्यांचं बरोबरच आहे. हो, मला पटतंय, म्हणून तर चिडचिड होतीये ना. आणि नेहमी असं मुलींनीच का दबून राहायचं? आणि कधी हे सगळं थांबणार मुलींना घेऊन? म्हणजे आता कुठलीच बाई सेफ नाही ना, कुठलीच मुलगी सेफ नाहीये. त्याने अजून त्रास होतोय मला. मी सगळीकडे नाही पोहोचू शकतो. हो हो, कळतंय मला. तुझी चिडचिड होणं साहजिकच आहे, पण त्याने सोल्युशन निघणार नाही ना. आपण असं काहीतरी केलं पाहिजे ज्यामुळे प्रत्येक मुलीला सेफ वाटेल कुठेही जाताना. त्या ताई म्हणाल्या ते बरोबरच आहे. तू काही सगळीकडे पोहोचू शकत नाहीस ना. मग आपण असा विचार केला तर की प्रत्येक मुलगी शिवासारखी असली तर? म्हणजे प्रत्येक मुलीच्या मनगटात शिवाची ताकद असायला पाहिजे. तू म्हणतेस ना, ते ब्रीदवाक्य सगळ्या मुलींचं असायला हवं. केसाला धक्का तर कपाळाला बुक्का. हाच मार्ग दिसतोय आता. आणि तो मार्ग तूच काढायला हवास. मला कळतंय तुला काय म्हणायचंय, पण हे बघ, मला हे जमेल की नाही काही कळत नाहीये. सीताईंची आयडिया एकदम करेक्ट आहे, बरोबर पण आहे. आणि हा मुद्दा ना आता एका मुलीपुरता मर्यादित नाहीच आहे. हे अख्ख्या समाजासाठी पाहिजे, तरच ही समाजातली विकृती बंद होईल. याला तर आळा बसायला पाहिजे. हेही तितकंच खरं आहे की हे सगळं मला जमेल का, झेपेल का, हे एवढं सोपं नाही. अरे शिवा, तू शांत हो आधी. हे बघ, माझ्या मनात जे चाललंय ते थोडंसं वेगळं आहे. हे तू जे काही करतेस ते वस्तीसाठी एकदम योग्य आहे. यानी वस्तीला फायदा होणार आहे. आशु, तुला ना मी खूप भारी वाटते अरे, पण मी नाहीये तेवढी भारी. शिवा, तुला असं वाटतंय तू भारी नाही आहेस. तू खूप भारी आहेस अगं. आशु, पण हे सगळं वेग झालं, पण ही खूप मोठी गोष्ट वाटते मला. त्या मुलींच्या घरच्यांना सगळं समजवायचंय, जागा बघायची आहे. हे सगळं कुठे होणार, कसं होणार, मला नाही कळत आहे. सगळं होईल, सगळं होईल. हे बघ शिवा, तू आता निर्णय घेतलायस, आता नाही मागे वळायचं.
हे तू पाऊल उचललंयस, हे योग्य केलंयस आणि आजकालच्या काळात हे करणं खूप गरजेचं आहे. सो आम्ही आहोत तुझ्या पाठीशी. तू भिड.